वसई विरार शहर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी प्रवीण शेट्टी यांची बिनविरोध निवड झालेली आहे। आपल्यासोबत आता स्थायी समिती सभापती प्रवीण शेट्टी जे आहेत। सर, अभिनंदन आपलं। सर, काय सांगणार, आपली आज बिनविरोध निवड झालेली आहे? आनंद आहे। मी माझे नेते लोकनेते हितेंद्रजी ठाकूर, क्षितिजजी ठाकूर, राजेशजी पाटील आहेत, आमच्या पक्षाचे वरिष्ठ जे नेते आहेत, महापौर अजयजी पाटील, उपमहापौर प्रांशल लोपिस, यांच्या सगळ्यांचा मी आभारी आहे का त्यांनी मला या पदासाठी लायक समजलं आणि मला संधी दिलेली आहे आणि या संधीचं सोनं कसं करायचं याचं मी पाहतो। सर, आपण या शहराचे पहिले महापौर राहिलेले आहात आणि आता स्थायी समिती सभापती पद आपल्याकडे आलेलं आहे। तर शहराच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने आपली कार्यपद्धती असेल? नाही, शहराच्या दृष्टिकोनातून सगळ्यांना विश्वासात घेऊनच काम केलं जाईल। वसईचे जे आज नगरसेवक आहेत 115 नगरसेवकांना विश्वासात घेतले जाईल। वसईचे जाणकार जे नगरसेवक नसतील पण वसईची त्यांना माहिती आहे त्यांना विश्वासात घेतलं जाईल, कारण बरीच गोष्टी या जाणकारांना माहिती असते आणि जनतेला विश्वासात घेऊन आम्ही कामकाज करतो। सर, आपली बिनविरोध आज विरोधक असताना देखील बिनविरोध आपली निवड झाली, याकडे कसं पाहता? मी त्यांचा आभारी आहे का त्यांनी बिनविरोध निवड केली आणि ही एक चांगली प्रथा पाडलेली आहे आणि ती प्रथा आम्ही कशी कंटिन्यू राहील का बिनविरोध व्हायला कुठचाही कटुता न येता कुठच्याही निवडणुका पार पडलेल्या चांगले असतात, त्याच्यामुळे काम करायला पण मजा येते। त्यांचा पण मी आभारी आणि सगळ्यांचे आभारी आहे। आपल्या हातात आता तिजोरीच्या चाव्या आलेल्या आहेत वसई विरार महापालिकेच्या। ज्या दृष्टिकोनातून शहराचा विकास असेल त्याच पद्धतीने बजेट असतील, कशा बजेट असतील, काय आपण काय प्लॅन केलं आहे का? तिजोरीच्या चावी पडण्यापेक्षा पण लोकांचा विश्वास मिळालेला आहे, तर त्या दृष्टीने आम्ही आता काम करू। आता मी अधिकाऱ्यांची एक आढावा बैठक घेणार आहे, त्याच्यानंतर जाणकार लोकांची एक आढावा बैठक घेणार आहे आणि आमच्या नेत्यांशी सगळ्यांशी बोलणार आहे आणि त्याप्रमाणे काही आपल्याला विशेष गोष्टी, कारण या सगळ्या ऑनगोईंग प्रोसेस असतात। माझी निवड ही 1 वर्षासाठी आहे, पण ती काही गोष्टी असतात ते पुढे पण चालल्या पाहिजेत। त्या ऑनगोईंग प्रोसेसप्रमाणे आम्ही कामकाज करू। शहरातील नागरिकांना काय सांगायचं? सगळ्यांना मी एवढे आवाहन करेन का तुम्ही निवडणुकीमध्ये आमच्यावरती विश्वास दाखवला आहे, तोच विश्वास कायम राहू दे। आम्ही तुमच्या विश्वासाला कुठेच तडा जाऊ देणार नाही आहे। आम्ही आमचं चांगलं काम करू। निश्चितच आपण जर बघितलं असेल तर हे होते नवनिर्वाचित स्थायी समिती सभापती प्रवीण शेट्टी यांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी आज माझी जरी बिनविरोध निवड झाली असली तरी शहराच्या विकासासाठी आम्ही सर्व काम करू असा विश्वास देखील यावेळेस त्यांनी व्यक्त केलेला आहे। संदीप गायकवाड, APS मराठी, वसई विरार।